नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारच्या पालकमंत्री पदावरून नाराज नाही। लातूर जिल्हा हा महाराष्ट्राचाच भाग। लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पालकमंत्री म्हणून काम करणार नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले। माहिती सरकारने शनिवारी रात्री राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे। अपेक्षेप्रमाणे सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे जाण्याची शक्यता होती, मात्र त्यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या संदर्भात रविवारी सकाळी 10 वाजता सातारा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सातारच्या पालकमंत्री पदावरून नाराज नसल्याचे सांगितले। लातूर हा महाराष्ट्राचाच एक भाग आहे, त्यामुळे तिथे जाऊन लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पालकमंत्री म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार धनंजय मुंडे यांना पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली गेली नाही। या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कक्षेतील तो विषय आहे, त्याबाबत मी काही टिप्पणी करू शकत नाही असे सांगितले। लातूर जिल्ह्यासाठी आपले काय विजन असणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी लातूरला जाऊन लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची भेटी घेणार आहे, त्यानंतर चर्चा विचार विनिमय करून विकासाच्या अनुषंगाने निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगितले। महाराज साहेब, काल पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असं पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली, त्यातच तुम्हाला लातूरचं पालकमंत्री पद मिळालंय। तुमचे कार्यकर्तेही नाराज आहेत। सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पार्टीनं आणि मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी जबाबदारी दिली आहे, ती 100% त्यांनी दिलेल्या अपेक्षेप्रमाणे पार पाडणार। नाराज वगैरे याच्यात काय नाही। आमदारही तुमचे सातारा जिल्ह्यात जास्त आहे, महाराष्ट्राचाच भाग आहे। सातारा पण आपलं सगळे आपलंच राज्य आहे सगळं, मग शेवटी आपल्यावर दिली ती जबाबदारी आपण पार पाडली। लातूरसाठी तुम्ही नवीन उपाययोजना काय बघू आता तिथं जाऊन। आता कसं आहे, जिल्ह्याचे नेमकं अडचणी वगैरे काय प्रश्न आहे ते थोडं आता तिथं गेल्याशिवाय माहिती वगैरे घेणं, आमदार पदाधिकाऱ्यांना भेटणं, प्रशासकीय जी काय अधिकारी आहेत त्यांना भेटणं, आणि मग त्याच्यानंतर काय करायचे, काय प्रलंबित प्रश्न राहिलेत त्यांचे, त्याचं नीट नियोजन करून चांगल्या पद्धतीने काम करतो। धनंजय मुंडेंचं पालकमंत्री पदातून नाव वगळण्यात आलंय। आता ते माझ्या माहितीतला विषय नाही। आता हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकारातले विषय आहेत, त्यामुळे याच्यावर मी काहीच टिप्पणी करू शकणार नाही। साताऱ्यात प्रजासत्ताक दिनाचे दिमागदार आयोजन करा। शासकीय योजनांची सर्वसामान्य माहिती होण्यासाठी चित्ररथ तयार करा। पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई। ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील यंदाचा प्रजासत्ताक दिन दिमागदार साजरा व्हावा, त्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात शासन आपल्या दारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासारख्या योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती चित्ररथावर दर्शवण्यात यावी। चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभातील संचलनाबरोबर शहरातही फिरवावा, यासाठी प्रशासकीय विभागाने समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश नूतन पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी दिले। प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री नामदार देसाई यांनी रविवारी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला। बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील गाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। नामदार देसाई म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमाची सर्वप्रथम सातारा जिल्ह्यात सुरुवात करून या उपक्रमांतर्गत 29,000 नागरिकांना थेट लाभ देण्यात आला होता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एकट्या सातारा जिल्ह्यात 8 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ देऊन सातारा जिल्ह्यात उत्तम कामकाज करण्यात आले आहे। 26 जानेवारीला या दोन्ही योजनांवर आधारित चित्ररथ तयार करावा। या चित्ररथावर तालुकानिहाय लाभार्थ्यांची ठळक आकडेवारी द्यावी। तसेच मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट सुरू झाले आहे, त्याची छायाचित्रे असणाराही चित्ररथ तयार करावा। कृषी विभागाने आणि जिल्हा परिषदेनेही आपल्या विभागांशी संबंधित बांबू रोपण व इतर महत्त्वाच्या विषयांशी संबंधित चित्ररथ तयार करावेत। या चित्ररथांचे प्रजासत्ताक दिनी संचलन झाल्यानंतर हे चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी शहरात देखील फिरवावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। सातारा शहरातील शासकीय इमारतीसह शिवतीर्थ, राजवाडा अशा महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करावी। प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे हे आयोजन करावे। शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात सातारा जिल्हा अग्रेसर राहिला आहे। या
यापुढेही अशाच पद्धतीने काम करा असे आवाहनही नामदार देसाई यांनी केले। खटाव तालुक्यातील उरमोडी आणि तारळी कालव्याद्वारे शेतीला पाणी देणार आमदार मनोजदादा घोरपडे पहिल्या आवर्तनाचे केले पाणीपूजन। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या खटाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरमोडी कालव्यास यावर्षी प्रथमच आवर्तन देण्यात आले आहे। आमदार मनोजदादा घोरपडे यांनी रविवारी सकाळी 10 वाजता पुशीसावळी परिसरात पाणीपूजन करून पाणी तारळी कालव्यात सोडले। खटाव तालुक्यातील उरमोडी प्रकल्पाच्या सिंचनासंबंधी पुशीसावळी येथील जनता दरबारामध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या व निवेदने लक्षात घेऊन आमदार मनोजदादा घोरपडे यांनी शेतकऱ्यांसमवेत थेट उरमोडी खटाव कालव्याची पाहणी केली आणि पाणी प्रश्नाबाबत दखल घेतली। यावेळी उरमोडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून उरमोडी व तारळी प्रकल्पाची सविस्तर माहिती घेऊन त्यांनी सविस्तर चर्चा केली। या कालव्यास यावर्षी प्रथमच सोडलेल्या आवर्तनातील पाणीपूजन त्यांनी केले आणि तारळी कालव्यात पाणी सोडले। तसेच पुढील भागातील शेतकऱ्यांनी त्वरित मागणी अर्ज दाखल करून शेतीसाठी पाण्याचा वापर करावा असे आवाहन केले। यावेळी पुशीसावळी, महासूरने, लाडेगाव आणि शेनवडी भागातील लाभधारक शेतकरी व सिंचन अधिकारी विकास बनसोडे, सहाय्यक अभियंता शाखाधिकारी DJ जाधव, महेश घारगे, कृष्णाथ शेडगे फरांदे, अनिल कदम, पांडुरंग वाईकर यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते। सातारा जिल्ह्यात दहिवडी पोलीस ठाणे ठरले नंबर 1। अतिउत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी केला गौरव। वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, सांघिक कामगिरी आणि सर्वसामान्य जनतेचे तसेच लोकप्रतिनिधींचे सहकार्य यामुळे दहिवडी पोलीस ठाण्याने सातारा जिल्ह्यात आपली अतिउत्कृष्ट कामगिरी करत नंबर 1 पटकावला आहे। वर्षभरात दाखल झालेले गुन्हे निर्गत करणे, गुन्हेगारांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे यामध्ये या पोलीस ठाण्याला सर्वाधिक बक्षिसे मिळाली आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी या कामगिरीबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले आहे। दहिवडी पोलीस ठाण्याच्या गौरवास्पद कामगिरीबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी रविवारी सकाळी 11 वाजता माहिती दिली। सदरक्षणाय खलनिग्रहणाय या घोषवाक्यानुसार दहिवडी पोलीस ठाण्याचे काम सुरू आहे। सर्वसामान्य जनतेचे रक्षण करणे, त्यांच्यावर अन्याय होऊ न देणे आणि गुन्हेगारांना धडा शिकवणे ही पोलीस दलाचे कर्तव्य आहे। त्याप्रमाणे कामगिरी केल्याने पोलीस ठाणे संपूर्ण जिल्ह्यात अव्वल ठरले आहे असे सोनवणे यांनी सांगितले। 2024 सालातील उज्ज्वल कामगिरीबद्दल वर्षभरात तब्बल 62 पुरस्कार व डिसेंबर महिन्यातील 7 पुरस्कार मिळाले आहेत। पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये पोलीस ठाण्याचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी मनापासून काम करणे अपेक्षित आहे आणि ते काम करत असताना पोलीस अधिकारी अंमलदार यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याला कामाप्रमाणे विविध पुरस्कार देण्याची सुरुवात करण्यात आली आहे। दहिवडी पोलीस ठाण्याकडून महिला सुरक्षेच्या अनुषंगाने महिला पथदर्शी प्रकल्प, पोलीस काका, पोलीस दिदी उपक्रमातून शाळा, महाविद्यालय, अकॅडमी येथे जाऊन मुलामुलींना गुड टच, बॅड टचचे मार्गदर्शन करण्यात आले। अति तटीच्या प्रसंगी डायल 112ला फोन करणे, संरक्षण कार्यशाळा अशा पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात आले। त्याचबरोबर मुद्देमाल निर्गती करण्यामध्ये विविध गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयात कागदपत्रे कामकाज लवकरात लवकर करून जमा करण्यात आला। विविध गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा लागून फिर्यादीला न्याय मिळावा या उद्देशाने दोषसिद्धमध्ये साक्ष दरम्यान साक्षीदार आणि पंच यांना मार्गदर्शन करण्यात आले। डिसेंबर 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट मुद्देमाल निर्गती, सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी, सर्वोत्कृष्ट दोषसिद्ध पथदर्शी प्रकल्प असे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या पोलीस हवालदार व अंमलदार यांचा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कोडकर, वडूजच्या उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या हस्ते मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये सन्मान करण्यात आला। पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी या नात्याने स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, हवालदार विलास कुराडे, विशाल वाघमारे, विजयालक्ष्मी दडस, नीलम रासकर, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी चंदन शिवे यांचा गौरव करण्यात आला। तसेच प्रशस्तीपत्रक देण्यात आले। जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दहिवडी पोलीस ठाण्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले असल्याचे सोनवणे यांनी सांगितले।